हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला माझ्या दिवसाची एक सुंदर सफर घडवणार आहे। सुंदर फुलांनी सुरू होणारी सकाळ, एक हेल्दी प्रोटीन रेसिपी आणि माझ्या टीचर लाईफमधील काही खास क्षण। सो डोंट स्किप दिस व्हिडिओ, लेट्स बिगिन। आजच्या दिवसाची सुरुवात झाली माझ्या घराच्या गॅलरीतील या सुंदर फुलांनी। गुलाब आणि सदाफुलीची टवटवीत फुलं पाहिली की मन अगदी प्रसन्न होतं। नेचर हॅज इट्स ओन वे टू मेकिंग आवर मॉर्निंग्स ब्युटिफुल। दिवसाची अशी सकारात्मक सुरुवात झाली की पूर्ण दिवस छान जातो। तुम्हालाही अशी बाग आवडत असेल तर कमेंट करून नक्की सांगा। यानंतर दारातच ताज्या भाज्या घेण्याची वेळ आली। खरंच आपल्या दारापर्यंत येऊन ताज्या भाज्या देणाऱ्या विक्रेत्यांमुळे आपलं काम किती सोपं होतं नाही। आणि आता बघा, मी जे मठ भिजत घातले होते त्याला किती सुंदर मोड आले आहे हे पाहून खरंच खूप समाधान वाटलं। हेल्दी फूड ऑलवेज स्टार्ट्स विथ गुड प्रिपरेशन। जर तुम्हाला अशा हेल्दी रेसिपीज आणि डेली लाईफस्टाईल व्लॉग्स आवडत असतील तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। आता सुरू झाली स्वयंपाकाची तयारी। कांदा टोमॅटो चिरून आजच्या पौष्टिक जेवणाची मी तयारी केली। आज मी टिफिनसाठी मोड आलेल्या मठाची कोरडी उसळ बनवत आहे आणि बाकीचे जे राहिलेले मोड आहेत त्यांची नंतर रस्सेदार उसळीसाठी मी ते वापरणार आहे। वन प्रिपरेशन टू डिलिशियस मील्स। आणि आजच्या धावपळीच्या जीवनात प्रोटीन इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट्स। आपण अनेकदा फक्त पोट भरतो पण शरीराला योग्य पोषण मिळतंच का याचा विचार करत नाही। आणि मोड आलेला मठ हे प्रोटीनचं एक उत्तम आणि किफायतशीर स्रोत आहे। त्यामध्ये फायबर, लोह, कॅल्शियम आणि अनेक आवश्यक पोषक तत्वे असतात। हे स्नायू मजबूत ठेवण्यास, शरीराची झीज भरून काढण्यास, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास आणि दिवसभर ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी मदत करतात। गुड हेल्थ स्टार्ट्स फ्रॉम युअर किचन, नॉट फ्रॉम एक्सपेन्सिव्ह सप्लिमेंट्स अलोन। त्यामुळे आपल्या रोजच्या आहारात मोड आलेली कडधान्ये नक्की असायला हवीत। तुमच्या घरी मठाची उसळ कशी बनवतात? कमेंट सेक्शनमध्ये तुमची रेसिपी नक्की शेअर करा। आणि बघा, मी इथं उसळीची भाजी बनवून राहिलेली आहे। खरंच प्रोटीन हे आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचं अशी भूमिका बजावत असतं। 40शी नंतर जे आपल्याला आजार सुरू होतात त्या आजारांची सुरुवात ही आपल्या जेवणातूनच असते, कारण आपण प्रोटीनचे प्रमाण खूप कमी प्रमाणात घेत असतो। त्यामुळे बाकीचे आपल्याला आजार हे होत असतात। आता बघा, हे राहिलेले जे उसळ आहे हे उसळ मी शिजवून घेतले होते आणि त्याची आता मी ही कोरडी उसळ बनवत आहे। कोरडी उसळ ही टिफिनसाठी होईल आणि त्यानंतर राहिलेल्या उसळीची रस्साभाजी ही केली जाईल। बघा, तुम्ही कशी उसळ बनवतात ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा हां। आता बघा, मी इथं ही माझी प्रोटीन रेसिपी पूर्ण करते आहे। जेवणासाठी या उसळीबरोबर मी दुसरी हिरवी भाजीही करणार आहे बरं, कारण जेवण एका भाजीने थोडीच होणार आहे। भाजी पोळी असं संपूर्ण जेवण प्रत्येकाला ताट भरून लागतं। आणि बघा, मी रोजच असं काहीतरी भिजत घालत असते। इथं मी हे कुळीत भिजत घातलेले आहे, म्हणजे आपल्याला प्रोटीनचा स्रोत कमी पडायला नको। रोज एक कोणतं तरी कडधान्य रात्री भिजत घालायचं आणि मग नंतर त्याला छानपैकी बांधून ठेवायचं आणि मग खूप सारे त्याला मोड येतात आणि त्या कडधान्याची खूपच पौष्टिकताही वाढत असते। आता यानंतर दिवसातला पुढचा भाग म्हणजे झाडांना पाणी घालणं, कारण झाडांना पाणी घातलं की झाडं कशी फ्रेश टवटवीत दिसतात आणि आपल्याला बघायलाही आनंद होतं। शेवटी झाडं ही सजीवच असतात की नाही, म्हणून त्यामुळे झाडांनाही रोज पाणी घालणं हा माझा नित्यक्रम आहे। आता स्वयंपाक झाला, झाडांना पाणी टाकून झालं आणि मग मी आणि रोहित बसलो आहे जेवणासाठी। मला जायचं आहे जेवणानंतर शाळेत आणि रोहितला जायचं आहे कॉलेजला, म्हणून सकाळी सकाळी लवकरच आमचं जेवण हे 10-10:30 वाजेशी होऊन जात असतं। आणि जेवणाची रंगत वाढवणारा पदार्थ म्हणजे काय असेल बरं? बघा बरं, हा आहे मोरंबा। आम्ही आता छान अशा कैऱ्या येत आहेत आणि त्या कैऱ्यांचा मस्त असा मोरंबा केलेला आहे। आणि इथं आता मी आलेली आहे शाळेत। मराठी महिने 12, चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून
लहान मुलांना शिकवणं म्हणजे हे माझ्यासाठी फक्त एक प्रोफेशन नाही, तर एक ब्युटिफुल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. या छोट्या छोट्या बालमनांवर चांगले संस्कार घडवणं, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्यांना योग्य दिशा देणं हे खरोखरच खूप चॅलेंजिंग टास्क आहे. पण जेव्हा ही निरागस मुलं हसतमुखाने टीचर टीचर म्हणत माझ्याकडे येतात, तेव्हा दिवसाचा सगळा थकवा एका क्षणात नाहीसा होतो. देअर इनोसंट स्माइल्स रिमाइंड मी वाय आय चोज दिस profession. Teaching is not about only books and lessons, it's about inspiring young minds with love, patience and values. हीच लहान मुलं उद्याचा भारत घडवणार आहे आणि त्यांच्या या सुंदर प्रवासात माझाही एक छोटासा वाटा आहे, याचा मला मनापासून अभिमान वाटत असतो. खरंच टीचिंग प्रोफेशन हे खूप छान आहे, कारण आपण कधी यात म्हातारे होतच नाही, बरोबर आहे की नाही? कारण लहान मुलांच्या सहवासात दररोज येऊन नवनवीन पिढीशी आपलं दरवर्षी भेट होत असते. त्यामुळे खरंच हे प्रोफेशन मला खूप जास्त आवडतं आणि या लहान मुलांना शिकवून खूप छान असा आनंद मी मिळत असतो. खरंच मी स्वतःला खूप नशीबवान समजते की मला एवढ्या छान प्रोफेशनमध्ये काम करण्याची संधी मिळालेली आहे. मामा येतो नि मामी येते, छान छान खाऊ घेऊन येते, माझ्या या दारातून कोण कोण येते, कोण कोण येते. दररोज शाळेत येणं, मुलांना शिकवणं, त्यांना गप्पा गोष्टी सांगणं, त्यांच्याशी मस्तपैकी मजेमध्ये काही काही खेळ घेणं, गाणे शिकवणं, यातून खरोखरच आपलंसुद्धा बालपण जगून होत असतं. आणि ही जी लहान मुलं आहेत ना, ती काय करतात माहिती का? मी जर एकही दिवस काही कामानिमित्त कुठे गेली, शाळेत जर आली नाही, माझी जर रजा राहिली, तर एवढी वाट बघत असतात की दुसऱ्या दिवशी ज्यावेळी मी येते त्यावेळी लगेच विचारतात की मॅडम तुम्ही कुठे गेला होतात, तुम्ही नव्हत्या तर आम्हाला करमलंच नाही, आम्हाला दुसऱ्या वर्गात बसावं लागलं, आम्हाला तिथं आवडत नव्हतं, असं ही निरागसपणे ही मुलं सांगत असतात. खरोखरच आपली कोणी कधी एवढी वाट पाहिली असेल का? नाही ना. तर ही लहान मुलं माझी एवढी वाट बघत असतात. त्यांच्या घरामध्ये काय काय चालतं, काय काय नवीन घडलं, ते सगळं ही मुलं अगदी निरागसपणे मला सांगत असतात. खरोखरच या लहान मुलांचं निष्पाप वृत्ती, निरागसपणा पाहून खरोखर आपल्यालाही खूप छान वाटत असतं आणि त्यामुळे शाळेत जाऊन शिकवणं हे खूप छान वाटतं. बघा इथं आमच्या शाळेचा हा सगळा स्टाफ आहे आणि यानंतर आता मी आलेली आहे घरी. शाळा झाल्यावर घरी येऊन मी आता देवपूजा करते आहे. का संध्याकाळ देवापुढे दिवा लावला की घरात कसं प्रसन्न वातावरण असतं, त्यामुळे मला देवपूजा करायलाही खूप आवडते. त्यामुळे मी रोजची देवपूजा कधीही चुकवत नाही. संध्याकाळची देवपूजा झाली की घरात खरंच खूप प्रसन्न वाटायला लागलेले होते आणि त्यानंतर आपली पुढची कामंही आहेतच. जेवढेही कपडे घ्या, ते कपडे अगदी कितीही घेतले तरी असं वाटतं की आपल्याकडे कपडे कमीच. आणि मग ज्यावेळी त्या कपड्यांचा हा असा पसारा पडतो, हा पसारा आवरायला जाम कंटाळा येतो. पण काय करणार, कपडेही लागत असतात, पसाराही होत असतो आणि सगळं काही आपलं आवरून सावरून जॉब सांभाळून आपल्याला हे कामं आवरावेच लागतात, कारण त्याशिवाय घर देखील कसं नीटनेटकं राहणार ना. पण कामं तर आपले सुरूच राहणार आहे. या कामांमधून थोडंसं आपलं मनोरंजनसुद्धा झालं पाहिजे, एंटरटेनमेंटसुद्धा झालं पाहिजे. आणि या एंटरटेनमेंटसाठी मी नुकतीच एक वेब सिरीज पाहिली आणि ती मला खूप आवडली. त्याबाबत तुम्हालाही सांगावं असं वाटतं. प्रीतम अँड पेड्रो असं त्या वेब सिरीजचं नाव आहे आणि या वेब सिरीजमध्ये नवीन जगात काय चाललेलं आहे, नवीन जगाशी कसं जुळवून घेतलं पाहिजे, नवीन कोणते कोणते क्राईम्स आलेले आहेत, ह्याबाबतची खूप माहिती मिळते आणि त्यामुळे आपण देखील सजग राहतो आणि आपण सुद्धा नवीन जगाशी काय काय चाललेलं याची माहिती आपल्याला मिळते आणि अगदी अपडेट आपण राहू. त्यामुळे एंटरटेनमेंट तर आपलं होईलच, पण त्यासोबतच आपल्याला नवीन माहितीही मिळेल. म्हणून ही वेब सिरीज तुम्ही सर्वांनी बघा असं मला वाटतं. कामं तर आपले सुरूच राहणार आहे आणि कामांमधून जे काही थोडाफार वेळ मिळतो त्याच्यामध्ये आपण TV वगैरे काहीतरी बघतच असतो आणि त्यामध्ये हे जर आपण पाहिलं तर आपल्याला छान असं ज्ञान मिळेल असं वाटून राहिलेलं आहे मला. त्यामुळे मी सजेस्ट करेन की कामांमधून थोडा वेळ काढा आणि ही वेब सिरीज जरूर बघा. तर फ्रेंड्स, असा होता माझा आजचा दिवस.
खरोखरच प्रत्येक दिवस काहीतरी नवीन घेत असतो. इट इज अ न्यू बिगिनिंग. नवीन स्वप्न, नवीन आशा, नवीन अनुभव हे प्रत्येक दिवसासाठी खास असतात. आणि काल काय घडलं यापेक्षा आज काय घडलं आहे आणि आजच्या याच्यातून आपण ते आपल्या भविष्यासाठी कसं वापरणार आहोत, ते खूप महत्त्वाचं असतं. आयुष्यात कितीही संकटं आली, कितीही अडचणी आल्या, तरी वेळ ही त्यावरचं अगदी महत्त्वाचं औषध आहे. टाईम इज अ बेस्ट हीलर यावर माझा पूर्ण विश्वास आहे. कारण वेळ जसा-जसा जातो, तसं-तसं काय होतं, की आपल्यावर जी संकटं आलेली आहेत, जे काही आपल्या जीवनात प्रश्न निर्माण झालेले आहेत, त्या सर्वांवर वेळ हे सर्वोत्तम असं औषध आहे. त्यामुळे वेळ ही खूप महत्त्वाची असते आणि त्या वेळेची कदर आपण सगळ्यांनी केलीच पाहिजे. वेळ प्रत्येक संकटातून आपल्याला बाहेर निघण्याची ताकद देतो, तसंच आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरंही देत असतो. म्हणूनच आशा कधीही सोडू नका आणि पुढे जात राहा, असं मला वाटतं. प्रत्येक सूर्योदय एक नवीन स्वप्न, एक नवीन संधी घेऊन येत असतो आपल्याला पुढे जाण्यासाठी आणि त्यामुळेच आपण यशाकडे वाटचाल करीत असतो. नवी स्वप्न, नवीन आशा हे बघूनच आपण आपला दिवसाचा कार्यभार ठरवत असतो आणि ती स्वप्न बघूनच त्या दिशेने आपण पाऊल टाकत असतो आणि ज्यावेळी आपण असं वागतो, त्यावेळेस खरंच आपण यशाच्या जवळ असतो. यशाचं गुपित दुसरं-तिसरं काही नाही, तर आपले प्रयत्नच आहे आणि जर आजचा हा छोटासा प्रवास यातील काही क्षण तुम्हाला आवडले असतील तर कमेंट करून जरूर सांगा आणि तुमची मतं सांगायला अजिबात विसरू नका. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक जरूर करा. कारण तुमचा सपोर्टच मला अजून चांगलं काम करण्याची उमेद देत असतं, इच्छा देत असतं आणि त्या दृष्टीने मी प्रयत्न करीत असते. म्हणून तुमचं जे मत आहे, तुमच्या ज्या कमेंट आहे, तुमचं लाईक करणं, सबस्क्राईब करणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.